नमस्कार मित्रांनो. बघा आज खूप छान दिवस आहे. 5 सप्टेंबर 2025 म्हणजे शिक्षक दिन, त्याला आपण टीचर डे असं म्हणतो. बघा, मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना कडक वाटतात, पण आतून आपल्यासाठीच विचार करत असतात. म्हणजेच आपले शिक्षक, म्हणजेच आपले गुरु. बघा, आज मला एक छान विचार सांगून मी आज मला 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन, आज आपण सुरुवात करत आहोत 10 क्लासच्या नवीन चॅप्टरला. बघा, आज आपण शिक्षक दिनानिमित्त एक मनात संकल्प आला, एक नवीन विचार आला की आपण 8-9 चा क्लास घेतोय, त्यासोबत आपण आज 10 स्टँडर्डचा पण सायन्सचा चॅप्टर चालू करूया. पार्ट 2 मधला आपला 5वा चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे, तर छान दिवस आहे आज. आपण नवीन चॅप्टरला सुरुवातही करत आहोत 10चा, आणि इथून रेग्युलर आपले याच्यावर पण नवीन नवीन लेक्चर आपले चालू असतील. मग आता आपण 8-9-10 तिन्ही वर्गाचे क्लास आपण रेग्युलर स्टेप वाईज, लेक्चर वाईज आपण कंटिन्यू करणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्यांची पैसे लावून क्लास बाहेर करण्याची आपली कॅपॅसिटी नाहीये किंवा लावू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. त्यांना आपल्या चॅनलची लिंक द्या, जेणेकरून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स एकत्र करून त्याच्यातले वेगवेगळे सोप्या भाषेमध्ये, इझी वर्ड्स मध्ये आपण त्याचे डेफिनेशन, त्याचे टॉपिक, त्याचे कन्सेप्ट क्लिअर करून आपण तुम्हाला शिकवतोय. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ द्या, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जेणेकरून मी रोज जे नवीन नवीन व्हिडिओ बनवतोय ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या मित्रांना पण जातील. ठीक आहे, बघा, आज आपण चांगल्या मुहूर्तावर म्हणलं तरी चालेल, काय अडचण नाही. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा चॅप्टर आपण सुरुवात करतो. 10 क्लासचा हा चॅप्टर आहे. इथून पुढे कंटिन्यू याच्यावर पण रेग्युलर आपले लेक्चर होतील. ठीक आहे, बघा, 5वा चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता ग्रीन एनर्जी कळालं पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला पूर्ण चॅप्टर समजला असं गृहीत धरता येईल. सर्वप्रथम कुठलाही चॅप्टर शिकत असताना त्याची हेडिंग खूप इम्पॉर्टंट असते. बघा, ग्रीन एनर्जी म्हणजे लक्षात आलं पाहिजे हरित क्रांती म्हणतो आपण. हरित क्रांती म्हणजे जिथं कुठल्याच प्रकारचं पोल्युशन राहत नाही किंवा तिथं पोल्युशन होतच नाही किंवा केलंच जात नाही, त्याला आपण ग्रीन एनर्जी म्हणतो. मग म्हणजे हरित दिशेच्या, किंवा आपण त्याला सोपं म्हणजे ग्रीन म्हणजे काय, हरित एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा, टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, हरित ऊर्जा. थोडक्यात हरित ऊर्जा काय असते, आता समजा एखादी एनर्जी मी तयार करते, एखादी म्हणजे उदाहरणार्थ समजा वाइंड एनर्जी. आपण मोठे मोठे पवन चक्की लावून काय करत असतो, हवेच्या मदतीने काय करत असतो, आपण वाइंड एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. मग इथं काय पोल्युशन आहे, काहीच नाही, झिरो पोल्युशन आहे. तसंच मग आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे, महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यावर खूप सारे डायग्रामॅटिक क्वेश्चन आपल्याला विचारतात, म्हणजे डायग्राम देतात, त्याच्यावर क्वेश्चन करतात. मग आपल्याला पूर्ण डायग्राम पण व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. आता ग्रीन एनर्जी काय, विदाउट पोल्युशन. बघा, ज्या ठिकाणी पोल्युशनच होत नाही आणि तिथं एनर्जी तयार केली जाते, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन एनर्जी असं म्हणतो. काय म्हणतो, ग्रीन एनर्जी. म्हणजे बघा, या चॅप्टर मध्ये आपल्याला टॉपिक टू बी लर्न मध्ये फक्त 3 टॉपिक शिकायचे आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आहे आपला यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, दुसरा आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि तिसरा आहे प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे अगोदर आपल्याला काय शिकायचं आहे, बाबा त्याचे व्हेरियस सोर्सेस कोणते आहेत एनर्जीचे. त्याच्यानंतर आपल्याला काय शिकायचंय, इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते. त्याच्यानंतर आपल्याला त्याची प्रोसेस शिकायची आहे. इथं फक्त जनरेशन, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस, ऍक्च्युअल मेकॅनिझम, प्रिन्सिपल त्याचा आपण म्हणतो. आणि इन्व्हायरमेंट मध्ये पण त्याची काय प्रोसेस होते, किंवा इन्व्हायरमेंटच्या मदतीनं आपण त्या प्रोसेसमध्ये कशा प्रकारे आपण एनर्जी तयार करतो, इलेक्ट्रिसिटी कशी तयार करतो, ते पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि विथ डायग्रामॅटिक आहे, त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल. तुम्हाला समजलं असेल ग्रीन एनर्जी काय. ग्रीन एनर्जी म्हणजे काय बाबा, एखाद्या नैसर्गिक संपत्तीचा वापर करून किंवा निसर्गातील अवेलेबल असलेले वॉटर, वाइंड्स अँड सोलार एनर्जी, म्हणजे जी आपली सनलाइट, या तिन्हीचा वापर करून, किंवा आपलं
अर्थ क्रस्ट मध्ये जे आपल्याला फ्युएल मिळतात त्याचा वापर करून आपण पण अर्थ क्रस्टचा वापर केला तर आपल्याला काय पोल्युशन तयार होईल. पण आपण थोडक्यात ग्रीन एनर्जी म्हणतोय म्हणजे कोणतं, वॉटर, एअर आणि सोलार एनर्जी म्हणजे आपली सनराईज, सनलाइट, या तिन्हीचा वापर करून आपण ग्रीन एनर्जी तयार करतो विदाउट पोल्युशन. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला काही क्वेश्चन कॅन यू रिकॉल मध्ये विचारलेले आहेत किंवा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपले झालेले 3 क्वेश्चन आहेत, त्याचा आपण पण आन्सर लिहून दिलेला आहे तुम्हाला. बघा काय म्हटले, व्हॉट इज एनर्जी. आपण 7वी 8वी पासून शिकत आलो एनर्जी, एनर्जी काय असते. आता इथं पण तेच आले अजून 10वीला. व्हॉट इज एनर्जी. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. म्हणजे काय, अशी ऊर्जा, अशी ताकद जी की काम करण्यासाठी आपल्याला गरजेची असते. आपण त्याला इथं ॲबिलिटी पण म्हणू शकतो, क्षमता. थोडक्यात कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, एखादं काम करण्यासाठी लागणारं बळ, ताकद, त्याला आपण काय म्हणतो, ऊर्जा असं म्हणतो, एनर्जी असं म्हणतो. दुसरा क्वेश्चन काय बघा, व्हॉट आर डिफरंट टाइप ऑफ एनर्जी. म्हणजे किती प्रकारची एनर्जी आहे, 2. देर आर 2 टाइप ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. आपण ह्याला गतीज ऊर्जा आणि स्थिज ऊर्जा असं म्हणतो. बघा, पोटेन्शियल एनर्जी आणि काय दोनच प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याचे फॉर्म आहेत, स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. कायनेटिकला आपण गतीज म्हणतो, याला स्थितीज ऊर्जा म्हणतो. बघा पोटेन्शियलला. तिसरा क्वेश्चन काय केले, व्हॉट आर डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. इथे टाईप बघितले, 2 टाईप आहेत, वर त्याची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर त्याचे फॉर्म कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी, साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जी, किंवा आपण मस्क्युलर एनर्जी पण म्हणू शकतो, याच्यात ऍड करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम. हे त्याचे फॉर्म आहेत, अजून वेगवेगळे फॉर्म असू शकतील, पण महत्वाचे एवढे लक्षात ठेवा, मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, तर पुढे एनर्जी लावा तुम्ही, मी फक्त कॉमा देऊन लिहिलेले, थर्मल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी आणि मस्क्युलर एनर्जी. हे त्याचे फॉर्म, त्याचे टाईप, त्याची डेफिनेशन. बघा, महत्वाचं एनर्जी समजलं, त्याचे टाईप समजले, त्याचे फॉर्म समजले. आता विषय राहिला कशाचा, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय. बघा, अगोदर चॅप्टर शिकतोय आपण, वेगवेगळे फॉर्म वापरून वेगवेगळं आपण ग्रीन एनर्जी तयार करतोय. काय तयार करतोय, इलेक्ट्रिकल. मग त्याची डेफिनेशन आपल्याला समजली पाहिजे, म्हणून आपण बघा, ए फॉर्म ऑफ एनर्जी दॅट प्रोड्युस्ड व्हेन इलेक्ट्रॉन मूव्ह वन प्लेस टू अनदर प्लेस. अशा प्रकारची ऊर्जा, अशा प्रकारची एनर्जी जी की प्रोड्यूस होते कधी, जेव्हा एक इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. आता समजा हा इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हा या ठिकाणावर काय झाला, पुढे गेला, मूव्ह झाला. मग अशा ठिकाणा जेव्हा हे मूव्ह होतात, तिथं प्लस चार्ज असू शकतात, तिथं काय होते, आपली इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. म्हणून सांगितलंय, ए फॉर्म ऑफ एनर्जी दॅट प्रोड्यूस व्हेन इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एवढंच लक्षात ठेवा, त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतो. आता हे झालं व्याख्या. चॅप्टर का शिकायचा, की सध्याच्या कंडिशन, वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या ह्याच्यामध्ये प्रदूषण खूप प्रमाणात होत आहे. मग तो प्रदूषण कमी कसं करता येईल, आपल्याला त्याची माहिती कशी मिळेल, किंवा कुठल्याही गोष्टी होत असताना यंग जनरेशन खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणून हा चॅप्टर आपल्याला ठेवलेला आहे, जेणेकरून आपण फ्री एनर्जी, ग्रीन एनर्जी कशी तयार करू शकतो, आहे त्या निसर्गाचा वापर करून, त्याचं विदाउट पोल्युशन न करता. म्हणून हा चॅप्टर आपल्याला दिलेला आहे. आता डेफिनेशन समजली, तुमच्या क्वेश्चनचे कॅन यू रिकॉल मधले क्वेश्चनचे आन्सर पण समजले, टॉपिक टू व्हीलर मध्ये काय शिकणार होते चॅप्टर मध्ये हे पण समजलं. आता राहिला विषय एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी, म्हणजे आपलं हे किंवा यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस. त्याच्यामध्ये एक छोटं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, जे की बुक मध्ये असं दिले, एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये 3-4 आपण पॉईंट घेतलेले आहेत. एनर्जीची अगोदर तिथं तुम्ही असं विचारलं एनर्जी अँड युजेस ऑफ एनर्जी मध्ये, तर तुम्ही एनर्जीची व्याख्या लिहा आपली ही, आणि त्याच्यामध्ये 4-5 टॉपिक ऍड करा किंवा पॉईंट बघा, सब पॉईंट. डिफरंट टाइप ऑफ वर्क यूज डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी. वेगवेगळ्या प्रकारचं वर्क करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा लागते. आता ढकलण्यासाठी आपल्याला कोणती एनर्जी लागते, पोटेन्शियल एनर्जी लागते. एखादा बॉल वरून एखाद्या घसरगुंडून खाली होतो, कायनेटिक एनर्जी तयार होत असते रोटेशन मध्ये. असं वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा लागत असते. एनर्जी इज व्हेरी बेसिक अँड प्रायमरी नीड फॉर व्हेरियस टाइप ऑफ वर्क. कुठल्या पण प्रकारचं एखादं प्रायमरी प्रथम काम करत असताना आपल्याला सर्वप्रथम काय लागतं, ऊर्जा लागते. विदाउट एनर्जी वर्क इज नॉट डन.
एनर्जी हॅज डिफरंट फॉर्म लाईक केमिकल, मेकॅनिकल, थर्मल, साऊंड आणि तुम्हाला आता सांगितलं मस्क्युलर. त्याच्यामध्ये हा तुमचा पॉईंट ऍड करा. एनर्जी ही वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म मध्ये असते. मग त्याच्यामध्ये आलं केमिकल, आलं मेकॅनिकल, आलं थर्मल, आलं साऊंड आलं असं. चौथ्या पॉईंट मध्ये बघा, एनर्जी कॅन बी कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर बाय ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी आपण फक्त कन्वर्ट करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. तुम्ही कन्वर्टला ट्रान्सफर म्हणा, फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म बाय ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय. आपण ऊर्जा कधीच नष्ट करू शकत नाही. फक्त आपण ऊर्जेचा वापर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करत असतो. ऊर्जा आपल्याला कधीच नष्ट करता येत नाही आणि करूही शकत नाही. ठीक आहे. बघा, आता हे सगळं समजलं की बाबा ऊर्जा म्हणजे काय, कोणत्या फॉर्म मध्ये त्याची ऊर्जा आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय, त्याची यूज कोणते कोणते आहे. आपण एवढे यूज म्हणजे कुठल्या प्रकारचं वर्क करताना एनर्जी लागते. मग वेगवेगळे फॉर्म आहेत एनर्जीचे, वेगवेगळे वर्क आहेत, वेगवेगळ्या वर्कला वेगवेगळी एनर्जी लागते. हे पण त्याच्यामध्येच येतं. त्याच्यानंतर एनर्जी कधी नष्ट करू शकत नाही म्हटले. मग आता पहिला विषय इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कोण काढलं, फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी कोण आहे बघा. फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी मायकेल फॅरेडे वॉज बॉर्न ऑन 22 सप्टेंबर इन 1791 इन द साऊथ लंडन. इलेक्ट्रिसिटीचा जो फादर आहे, जो कोण शोधून काढलं, त्याच्यावर कोण रिसर्च केलं, तर कोण आहे ते मायकेल फॅरेडे. वॉज बॉर्न ऑन 22 सप्टेंबर इन 1791 इन द साऊथ लंडन. साऊथ लंडन मधली जे भौतिक शास्त्रज्ञ होते, कोण होते ते मायकेल फॅरेडे. हे यांचा जन्म 22 सप्टेंबर रोजी 1791 झाला. कुठं, साऊथ लंडन. त्यांनी इलेक्ट्रिसिटी थोडक्यात या टॉपिकवर, या पॉइंटवर रिसर्च करत गेले, त्याचा शोध लागत गेला. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर करून त्यांनी इलेक्ट्रिकल एनर्जी कशी तयार होते, त्याचं प्रिन्सिपल काय, त्याचं मेकॅनिझम काय, पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी स्टडी केलेला आहे आणि पूर्ण जगासमोर त्यांनी हा तो टॉपिक मांडलेला आहे. तो जगाने मान्यही केला, युनिव्हर्सने मान्य केलेला आहे. ठीक आहे. असे आपले मायकेल फॅरेडे. जे आपण एक मार्कला विचारू शकतो, हु इज द फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर त्यांचं नाव आहे मायकेल फॅरेडे. ठीक आहे. हा 10 क्लासचा आपला टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मधलं इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक वाईज, कन्सेप्ट वाईज एक एक टॉपिक घेऊन कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.